विंध्य पर्वतात राहणारा एक शिकारी धनुष्यबाण घेऊन वनात शिकारीसाठी फिरत होता. फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. त्या दिवशी महाशिवरात्री होती. सगळीकडे शिवनामाचा जयघोष चालू होता. शिवलिंगावर बिल्वपत्रांचा अभिषेक चालू होता. शिवशिव म्हणणाऱ्या लोकांचे शिकाऱ्याला हसू आले. तो शिकारीसाठी घनदाट वनात शिरला. त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक बेलाचे झाड होते. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहत तो त्या झाडावर बसला. समोरचे काही दिसत नव्हते म्हणून एक एक पान तोडून तो खाली टाकू लागला. त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावरती पाने आपसूक पडत होती. त्याला दिवसभर काही खायला न मिळाल्याने आपसूक उपास घडला होता. कानावर पडलेला शिवघोष हृदयात उमटत होता. उपवास, जागरण, शिवपूजा व शिवस्मरण यामुळे शिकाऱ्याचे पाप हळूहळू नाहीसे होत होते. इतक्यात तिथे पाणी पिण्यासाठी हरिणी आली. ही हरिणी पूर्वजन्मीची रंभा अप्सरा. हातून घडलेल्या काही अपराधामुळे शंकराकडून शापित होऊन पृथ्वीवर हरिणी बनून आली होती. शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावताच ती मनुष्यवाणीत बोलू लागली. घरी माझे पती आणि बाळे आहेत. त्यांना खाऊ पिऊ घालून येते, मग मला मार. ही हरिणी परत येताना तिच्याबरोबर तिची मुले व पती पण आले. सर्वजण प्रथम मला मार असे म्हणत होते. शिकाऱ्याला वाईट वाटले. शिकाऱ्याने धनुष्यबाण फेकून दिले. तेव्हाच कैलासाहून दिव्य विमान तेथे आले. शिकाऱ्याला व हरिणांना दिव्य शरीर प्राप्त झाले. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. शिवगणांनी त्यांना विमानातून शिवलोकात नेले. आजही आकाशात आपल्याला व्याधाचा तारा पाहावयास मिळतो. व्याधाला शिवपद प्राप्त झाले. मनात आणले तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो हे या कथेवरून कळते.